चला तर आज करूया झणझणीत पावट्याची भाजी। तर साहित्य आपल्याला लागणार तेल, मसाला, हळद, गरम मसाला, मीठ, जिरे, मोहरी, टोमॅटो, कॅप्सिकम, कांदा, धनिया आणि पावट्याचे दाणे मी उकडून घेतलेले आहे। तर आता कढाई आमची गरम झाली आहे, त्याच्यामध्ये तेल घालू, 1 चमचा मोहरी घालू आणि 1 चमचा जिरं। आता 1 वाटी कॅप्सिकम घालून चांगलं मिक्स करून घेऊ। एक वाटी कांदा घालू, कांदा छान सोनेरी रंगावरती तेलात परतून घेऊ। यामध्ये मी अर्धा टोमॅटो बारीक चिरलेला घालणार आहे आणि टोमॅटो सुद्धा छान कांद्याबरोबर होईल तोपर्यंत परतून घेऊ। 2 चमचे मी लाल घरगुती मसाला घालू आणि आता पाव चमचा हळद, त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला। हे मसाले आता आम्हाला कांद्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे। आणि आता यात चवीपुरती मीठ घालू आणि चांगलं मिक्स करून घेऊ। 5 मिनिटं आता बंद करून ठेवूया। तर आता आम्ही पावट्याचे दाणे घालू आणि चांगलं मिक्स करून घेऊया। तर याच्यामध्ये आम्ही थोडंसं पाणी घालू आणि चांगलं मिक्स करून घेऊ। तर ही आता भाजी आम्ही 6-7 मिनिटं शिजायला ठेवूया। तर तुम्ही बघू शकता की आमच्या पावट्याची भाजी रेडी आहे। तुम्हाला तर ही पावट्याची भाजी आवडली असेल तर नक्की करून बघा। तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा। ही भाजी गरम गरम भाकरी बरोबर आणि गरम गरम चपाती बरोबर खूप चांगली लागते। फॉर मोर व्हिडिओज फॉलो क्रिएटिव्ह कॉर्नर बाय लक्षिता नाईक। थँक यू फॉर वॉचिंग।